सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। सगळ्यात महत्त्वाचा विषय, महाराष्ट्र पोलीस भरती सध्या चालू आहे किंवा होईल काही दिवसांमध्ये। तर 2024-25 ची पोलीस भरती जी आहे, जी 15,631 जागांवरती येऊन ठेपलेली आहे आणि ज्याच्यामध्ये SRPF चालकच्या जागा अजूनही रिक्त जागेचा अहवाल यायला नाहीये। म्हणजेच गेले 10 ते 15 दिवस मी सांगत होतो की पोलीस भरतीसाठी जे काही अडथळे आहेत, त्यातले जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते तुमच्यासमोर मी दरवेळी प्रेझेंट करतोय। त्यातला पहिला घटकला यशस्वी चान्स मिळालेला आहे, तो म्हणजे वयवाढीचा विषय। 22, 23, 24, 25 च्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना यासाठी फॉर्म भरता येतो, लक्षात ठेवा। आता हा झाला वयवाढीचा विषय। यानंतर होता विषय म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय आणि त्याच पद्धतीनं सगळ्यात चर्चेचा विषय तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि बाकी सगळ्या गोष्टी। सो आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे। जसे की 4-5 दिवसापूर्वी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता, आदर्श आचारसंहिता कशी असते, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या आचारसंहितेमध्ये जो काय GR आहे, त्या GR मधले सगळे महत्त्वाचे पॉईंट, जे भरतीच्या रिलेटेड जे काही पॉईंट आहेत, त्याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत। तर सुरुवातीला एक विनंती करतोय, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या। त्याच पद्धतीनं हा जो GR आहे, तो GR आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण ॲज इट इज टाकून देतोय। ते जाऊन तुम्हाला पाहायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेले आहेत, त्या लिंक जॉईन करा आणि पटकन जाऊन तुम्ही हा आदेश बघा। कारण की या आदेशामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहितेच्या पिरियडमध्ये आपल्याला काय काय करता येतं आणि काय काय करता येत नाही, कारण की हा ट्रेंडिंग विषय असणार आहे। जसं की सरळ सेवेच्या माध्यमातून असेल किंवा MPSCच्या माध्यमातून असेल, ग्रुप B असेल, ग्रुप C असेल, तर लेटेस्ट जे काही ट्रेंडिंग कन्सेप्ट असतात किंवा न्यूज असतात त्याच्यावरती क्वेश्चन विचारतात। जर तुमची क्षमता वर्ग 2ची असेल तर तुम्हाला यातला एक प्रश्न पडणार म्हणजे आचारसंहितेच्या पिरियडमध्ये काय काय घेता येतं, काय काय घेता येत नाही, त्याचे नियम काय, रूल्स काय किंवा सूचना काय आहेत, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला बघायचं असेल तर हा आदेश आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे। तुम्ही पूर्णपणे वाचून त्याच्यावरती पूर्णपणे अभ्यास करू शकताय। हा आदेश होता तो मी गेले 2 महिन्यापूर्वी सांगितलं होता की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पोलीस भरतीमध्ये अडथळे ठरणार आहेत, किंबहुना बाकीच्या काही भरती आहेत त्याच्यामध्ये वनरक्षक असेल, तलाठी भरती असेल किंवा जे काही आरोग्य विभाग असेल किंवा जे काही सगळ्या गोष्टी असतील त्याच्यासाठी। मग ही जी आदर्श आचारसंहिता आहे, ह्याचा आदेश जो आहे, GR जो आहे, हा सुद्धा MPSCला वेगळा लागू होऊ शकतो का, किंवा ह्याच्यासाठी काय नियम आहेत, ह्याचे सगळे विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत। तर व्हिडिओ पहिला शेवटपर्यंत बघून घ्यायचा आहे। तर बघूयात आपण की स्थानिक स्वराज्य संस्थांची आदर्श आचारसंहिता कशा पद्धतीने आहे आणि सगळी न वाचता, सगळं वाचा गेलं तर 2 ते 3 तास जातील। सो आपल्याला जे मेन पॉईंट आहे त्याच्यावरती मी पॉईंट आउट करतोय आणि मग तुम्हाला कन्सेप्ट समजावून सांगतो। तर राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आचारसंहिता एकत्रित आदेश दिलेले आहेत। आपण आदेशमधील पार्श्वभूमी आहे ते पार्श्वभूमी थोडक्यात वाचूयात, कारण की याच्यावरती सुद्धा एखादा दुसरा प्रश्न येऊ शकतो जो ट्रेंडिंग विषय आहे म्हणून समजा। तर बघा, पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने रिट याचिका क्रमांक 270/1997 श्री हरबंसलाल जलाल विरुद्ध भारत सरकार, भारत निवडणूक आयोग व इतर या दाव्यांमध्ये दिलेल्या निर्णयानुसार निवडणूक आयोगाला निवडणुका मोकळ्या वातावरणात व योग्यरित्या व्हाव्यात यासाठी निवडणुकीची अधिसूचना निघण्याच्या पूर्वीपासून आदर्श आचारसंहिता लावण्याचे अधिकार आहेत व तिचे पालन सर्व राजकीय पक्षांनी करणे आवश्यक आहे, असे नमूद केलेले आहे। सर्वोच्च न्यायालयाने स्पेशल लीव्ह पिटिशन सिव्हिल क्रमांक 22/724/1997 यामध्ये भारत सरकार व भारत निवडणूक आयोग यांच्यामध्ये दिनांक 16 एप्रिल 2001 रोजी झालेल्या करारानुसार पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने रिट याचिका क्रमांक 270/1997 मध्ये दिलेल्या आदेशांबाबत पुढे काही आदेश देण्याची आवश्यकता नाही असे म्हटले आहे। त्यामुळं राज्य निवडणूक आयोगाने असा निर्णय घेतला आहे की भारत निवडणूक आयोगाने काढलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेसंबंधी आदेशांवर आधारित सर्वसाधारण आचारसंहितेसंबंधी नवीन आदेश काढावेत, हा विषय। सो बघूया, याच्यामध्ये डायरेक्टली आपण 22व्या नंबरवर जातोय। आधीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत की इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रचार करण्याबाबत त्याच्याविषयी त्याचे रूल्स रेग्युलेशन वेगळ्या पद्धतीने आहेत की आदर्श आचारसंहितेमध्ये किंवा आचारसंहितेच्या पिरियडमध्ये कोणकोणत्या गोष्टी पाळाव्यात, कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात वगैरे वगैरे। निवडणूक प्रचारा संदर्भात उमेदवारांनी भित्तीपत्रक, पोस्टर्स, बॅनर्स लावण्याबाबत त्याच्यासाठी सुद्धा 3-4 पॅराग्राफ आहेत, कारण की तुम्हाला माहिती आहे बॅनरबाजी वगैरे जोरात होत असते, आपापला पक्ष आपापल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असतो। सो अशा पद्धतीनं जर निवडणूक आचारसंहितेमध्ये येणाऱ्या सार्वजनिक सणांमधील
आचरणाबाबत, म्हणजे समजा आदर्श आचारसंहिता आहे तर तुम्ही मोठमोठे मोर्चे काढू शकत नाहीत वगैरे वगैरे. जसे की 2021च्या साली मीही 8,000 मुलांना घेऊन त्यांचं नेतृत्व करत होतो, तर त्याच पिरियडमध्ये मोठमोठी लोक त्यावेळी एकत्र येत होती आणि मुंबईमध्ये हा मोर्चा आम्ही काढलेला होता आणि मग त्या एका रात्रीत आम्ही तो मोर्चा आम्ही कॅन्सल केलेला होता आणि मग पोरांचा एवढा मोठा विश्वास आला की विषय वेगळा होता. कारण की इथं जर केसेस पडल्या त्यावेळी मी म्हणणारे सगळे लोक मागं पडतात. त्यामुळे 8,000 मुलं त्यावेळी एका रात्रीत थांबवलेली होती, लक्षात ठेवायचं. त्यामुळं आदर्श आचारसंहिता काय असते त्याचा थोडक्यात उदाहरण तुम्हाला मी दिलेलं आहे. सो याच्यामध्ये अजून सुद्धा काही गोष्टी आहेत. व्हिडिओ चित्रीकरण करण्याबाबत अजूनही सांगतोय की माझा पक्ष कसा ग्रेट किंवा आमचा पक्ष कसा चांगला हे दाखवण्यासाठी प्रयत्न करत असतात की आम्ही हे काम केलं, आम्ही ते काम केलं, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. शेवटी सगळे एका माळीचे मणीच असतात, विषय सोडून द्यायचा आहे. पण त्याच्यासाठी सुद्धा आदर्श आचारसंहितेमध्ये काही नियमावली दिलेल्या आहे, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं 22वा मुद्दा खूप महत्वाचा आहे की आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका, भरती करण्याच्या दृष्टिकोनातून जाहिराती देणे, मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्ती करण्याबाबत हा 22वा मुद्दा आहे. तुम्हाला ज्यावेळी हा टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल त्यावेळी पहिला एक काम करा, त्याची पार्श्वभूमी ऐका. त्यानंतर तुम्हाला 22व्या मुद्द्यावरती जावा, पॉईंट क्रमांक 22 तो पूर्णपणे समजावून घ्या आणि त्यानंतर मग राहिलेले पॉईंट ते समजून घ्या. कारण की आताच्या घडीला ट्रेंडिंग विषय आहे तो म्हणजे ह्या आचारसंहितेच्या पिरियडमध्ये पोलीस भरती पडणार का किंवा इतर भरती आहेत त्या पडू शकतात का वगैरे वगैरे. तर बघूयात आपण. त्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्था कोणकोणत्या बघूया की याच्या निवडणुका ज्या येणाऱ्या काळामध्ये येऊन ठेपलेल्या आहेत. याच्यामध्ये बघायला गेलं तर कोर्टांनी सरकारला जे खूप वर्षापासून पेंडिंग विषय होता की जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या त्या खूप वर्ष झालेल्या नव्हत्या, म्हणून कोर्टाने आदेश दिलेले होते राज्य सरकारला आणि राज्य सरकारला टेंटेटिव्ह टाइम टेबल त्यांनी सादर करायला सांगितलं होतं. त्याच्यामध्ये 20 दिवसाचा अवधी दिलेला होता आणि ह्या 20 दिवसामध्ये त्यांना तो काही अहवाल होता तो सादर करायला सांगितलेला होता. त्यांनी अंदाजित जे काही टाइम टेबल असते, वेळापत्रक, ते सुद्धा सादर केलेलं होतं. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यानमध्ये हा निवडणुका घ्यायला त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला होता आणि त्याच पिरियडमध्ये बरोबर 1 महिन्याच्या कालावधीमध्ये मराठा आरक्षणाचा विषय गाजला आणि मग जैसे ते स्टॉप झाले. आजचं सुद्धा तुम्ही जर बघितला तर कोर्टाने परत महाराष्ट्र सरकारला विचारले की तुम्ही जर मराठा आरक्षण दुसऱ्या गोष्टीतून देत असाल तर मग SCBC 10% तुम्ही काय करणार, हा विषय. कारण की जर पाठीमागचं बघायला गेलं तर 2022-23च्या पोलीस भरतीमधली जवळजवळ 60 मुलं SCBC मधून 2 महिने ट्रेनिंग चालू आहे आणि ट्रेनिंग चालू असताना एकदमच गाडी गेली आणि एकदमच मुलांना घेऊन जर ऑफिशियल CP ऑफिसला हजर करत असतील तर विचार करा, त्यांना डिस्क्वालिफाय करणार म्हणून सांगितलेलं होतं डायरेक्टली. मग त्या मुलांचं काय चुकलं? ह्याच्यामध्ये चुकते ते राज्य सरकार चुकते, लक्षात ठेवा. कारण की त्यांनी व्यवस्थित सगळ्या गोष्टी केलेल्या नाही आहेत. ह्याच्या पाठीमागे बघायला गेलं तर ज्यावेळी 10% आरक्षणाचा विषय झाला त्याच्या आधी जुनं SCBC होतं त्यावेळी ते कमी केलं आणि मग काही गोष्टी ज्या होतात सर्व्हर ज्यावेळी एकाच वेळी सुरू करतात पूर्ण महाराष्ट्रभर, त्यावेळी इतर जिल्ह्यांचे सुरू झालेलेच नव्हते. मग त्यांना जुनेच प्रमाणपत्र दिलं, त्या मुलांनी तेच प्रमाणपत्र अपलोड केलं आणि परत त्यांना डिस्क्वालिफाय केलं. आता ह्यामध्ये पोरांची काय चुकी, हा विषय खूप महत्वाचा आहे. त्यामुळं ह्या स्थानिक स्वराज्य संस्था कोणकोणत्या बघूया आणि मग पुढे जाऊयात आपण, लक्षात ठेवा. तर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. आपापल्या जिल्ह्यानुसार ह्याच्या काही निवडणुका आहेत त्या येणाऱ्या काही दिवसामध्ये होऊन जातील. पण याच पिरियडमध्ये आपल्याला आता बघायचं आहे की आदर्श आचारसंहितेच्या नियमामध्ये नेमणुका, भरती जाहिराती, मुलाखती घेणे असेल, नियुक्त्या देणे असतील, लेखी पेपर घेता येतो का, असेल तर कोणत्या डिपार्टमेंटचे किंवा लिगली काय प्रोसेस आहे हे पण सांगेन आणि मग MPSCला काय नियम आहेत का या आदर्श आचारसंहितेचे, ह्या सगळं विश्लेषण पुढे मी कंटिन्यू करतोय. सो बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे 22वा पॉईंट आहे, आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका किंवा भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे असतील किंवा मुलाखती घेणे असेल व प्रत्यक्ष नियुक्ती करण्याबाबत हा मेन पॉईंट आहे. आता त्याचे विश्लेषण बघूयात. अतिशय महत्वाचा हा पॅरा आहे. याच्यामध्ये बघा, आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निमसरकारी संस्था, शासकीय मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे, मुलाखती घेणे इत्यादी करण्यात येऊ नये. पहिली लाईनच पाक हातोडा टाकून टाकते, विषय संपून टाकते की आचारसंहितेची जी पिरियड आहे त्या पिरियडमध्ये आपण भरती बिरती किंवा नेमणुका देऊ शकत नाही. पहिलाच नियम आहे किंवा पहिलीच लाईन आहे. बघा, परत वाचतोय. आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निमसारख्या संस्था, शासकीय मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे, मुलाखती घेणे इत्यादी करण्यात येऊ नये. विषय क्लिअर झाला? ठीक आहे. पुढे बघूयात. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठवले असल्यास लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही. ह्याच्यामध्ये मी दिले आता तुम्हाला 4था पॉईंट, लेखी पेपर घेता येतो का. तर लक्षात ठेवा, जर भरती जुनी असेल 22, 23, 21 ची जुनी असेल त्याचे पेपर फॉर्म भरून घेतलेत
आणि पेपर पेंडिंग आहे तरी सुद्धा घेता येते लेखी पेपर, पण संबंधित डिपार्टमेंटने जी की निवडणूक आयोग आहे त्या निवडणूक आयोगाची परमिशन लिगली घ्यावी लागते, त्याचा पत्रव्यवहार त्यांना करावा लागतो, तर आणि तरच त्यांना एक्झाम घेता येते. जर परमिशन नसेल आणि एक्झामला गेला असेल तर जागेवरती एक्झाम कॅन्सल होणार, हे मात्र नक्कीच. त्यामुळं हा विषय खूप महत्वाचा आहे. प्रत्येक डिपार्टमेंटला ह्या आचारसंहितेचे रूल्स रेग्युलेशन पाळावे लागतात, तर आणि तरच त्यांना त्या गोष्टी करता येतात. लिगली त्यांना परमिशन घ्यावी लागते, तरच त्यांना लेखी पेपर घेता येतोय, जर भरती ही जुनी असेल तर. समजलं? परत बघूया, खूप महत्वाचं. तसेच मुलाखती व प्रत्यक्ष नेमणूक याबाबतची कारवाई आचारसंहितेच्या कालावधीमध्ये करता येणार नाहीये. जरी तुम्ही एक्झाम घेतला किंवा काही केला तर आचारसंहितेच्या पिरियडमध्ये तुम्हाला नेमणुका वगैरे देता येणार नाहीये. समजलं? हे जुन्या भरती विषय आहे, नवीन भरतीचा विषय पहिल्याच लाईनमध्ये क्लिअर झालाय. भरती वगैरे पाडता येत नाहीये. ठीक आहे, पुढे बघूयात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जो मगाच सांगितलं की एमपीएससीला हे रूल्स रेग्युलेशन आहेत का बघा. परत सांगतोय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या सेवा भरतीसाठी ही अट लागू असणार नाही. सरळ सरळ सांगितले, एमपीएससी ही तिचे अधिकार तिला आहेत, त्यामुळे ती तिच्या अधिकार प्रमाणे वागत असते, त्यामुळं ती स्वायत्त संस्था आहे, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं एमपीएससीला हे जी आदर्श आचारसंहितेचे नियम आहेत ते लागू असणार नाहीयेत. तरी सुद्धा ह्या आचारसंहितेच्या काळामध्ये जास्त करून कोणीही एक्झाम घ्यायला बघत नाही, कारण की ताणतणाव किंवा उद्रेक होण्याची शक्यता जोरात असते आणि याच्या पिरियडमध्ये मग मुलं वगैरे अडकली तर त्यांच्यावरती केसेस दाखल होतात, ते पेपरला जाऊ शकत नाहीत आणि मानसिक स्ट्रेसमध्ये जातात. या सगळ्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवायचं. त्यामुळं या पिरियडमध्ये कोणीही कुठलेही डिपार्टमेंट एक्झाम घेत नाहीये. समजलं? सगळ्यात महत्वाचा पॉईंट होता 22वा पॉईंट, आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका भरती करण्याच्या दृष्टिकोनातून जाहिराती देणे, मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्त्या करण्याबाबत. परत एकदा सांगतोय, हा पॅराग्राफ एकदा वाचतोय. आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निमसरकारी संस्था, शासकीय मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टिकोनातून जाहिराती देणे, मुलाखती घेणे इत्यादी करण्यात येऊ नये. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठवले असल्यास लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही, तथापि त्याचा निकाल जाहीर करता येणार नाहीये. तसेच मुलाखती व प्रत्यक्ष नेमणुका याबाबतची कारवाई आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या सेवा भरतीसाठी ही अट लागू असणार नाहीये. हा विषय सगळ्यात महत्वाचा, जो पॅराग्राफ क्रमांक किंवा मुद्दा क्रमांक महत्वाचा होता तो तुमच्यापर्यंत पूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता मग सरकारच्या डोक्यात काय शिजतंय सर? सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ज्या ज्यावेळी निवडणुका येतील त्यावेळी लक्षात ठेवायचं, सरकारला काहीतरी आम्हीच दाखवून आम्ही काहीतरी करतोय, आम्ही ह्याच्या पाठीमागं काहीतरी केलंय, जसं की 38,000 पोलीस भरती आम्ही केली म्हणून सरकार छातीठोकपणे सांगतंय, पण हे निवडणुका किंवा त्याच पद्धतीनं कोविड काळामध्ये ह्या तटलेल्या सगळ्या गोष्टी होत्या म्हणून त्या गोष्टी पूर्ण झाल्यात. तरी सुद्धा सांगतोय की 38,000 पोलीस भरती झालेली आहे, मान्य आहे, पण अजून सुद्धा बॅकलॉग भरायला नाहीये. टोटल 3 लाख पदे ही रिक्त आहेत, लक्षात ठेवा. अजून म्हणावं तेवढ्या भरती झालेल्या नाहीत, तरी सुद्धा 15,731 जागेची जी भरती आहे हिला काय होणार हा एक विषय आहे. तर निवडणुकीच्या अगोदर भरती पाडण्याचा प्रयत्न आहे, पण मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटला तर आणि तरच, नसेल तर मग निवडणुका झाल्यानंतर सगळ्या गोष्टी व्हायला सुरू होतील, हे मात्र नक्कीच. तरी सुद्धा 100% प्रयत्न असणार आहे की निवडणुकीच्या अगोदर भरती पाडणे, फॉर्म भरून घेणे, कारण की निधी येतोय भरपूर प्रमाणात. मी म्हणते 16 लाख मुलं असतील तर ह्यावेळी नशीब आहे 350 आणि 450 काहीतरी फी केले. पाठिंबाच्या पोलीस भरतीला 1,000 आणि 900 फी होती आणि 5-5 पदे भरायला गेलं तर 5-5 हजार रुपये पोरांचे जात होते ओपन कास्टचे, आणि इकडे 4,500 अदर बॅकवर्ड क्लासेस किंवा बॅकवर्ड क्लासेसच्या मुलांचे फीस जात होते. सो अशा पद्धतीने आता हेच प्रकरण 1,500 ते 2,000 मध्ये होते, तर सुद्धा 15 लाख गुणिले 2,000 पकडलं तर एवढा मोठा आकडा येतोय. हा निधी हा सरकारला भेटतोय, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीने त्यांना निधी भेटला तर तो निधी आपण निवडून येण्यासाठी तो खर्च करू शकतात, कारण की इथं काळा बाजार, घोडा बाजार सगळ्या गोष्टी चालत असतात, लक्षात ठेवायचं. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो काही परिणाम आहे हे भरतीवरती कशा पद्धतीने होणार याचं पूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे. ह्याच्या आधी 2 महिने पण दिलेलं होतं, त्यावेळी तुम्ही विसरला असाल, पण परत एकदा तुमच्यापर्यंत हे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे काही आचारसंहितेचे नियम आहेत ते तुमच्यापर्यंत प्रेझेंट केलेले आहेत, जे महत्वाचं होतं तेवढंच. सो स्पष्टीकरण आवडलं असेल तर एक विनंती करतोय, आपल्या या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तिथं हा GR भेटेल. GR पूर्णपणे अभ्यास करा, कारण की हा ट्रेंडिंग विषय आहे, गाजणारा विषय आहे. ह्याच्यावरती एकतरी प्रश्न 100% येणार, म्हणजे येणार एवढं लक्षात ठेवायचं. मग पोलीस भरतीमध्ये सुद्धा येऊ शकतो, कारण की पोलीस प्रशासनाच्या संदर्भात सुद्धा या गोष्टी खूप महत्वाच्या असतात, कारण की ज्यावेळी तुमच्या नेमणुका होतील त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी शिकवल्या जातात. लक्षात ठेवा की आचारसंहितेच्या
दरम्यानमध्ये तुमच्या काय कर्तव्य काय, जबाबदारी काय, तुम्ही करायला पाहिजे काय, हे वर्ग 3 पासून वर्ग 1च्या अधिकाऱ्यांना सांगितलं जातं, लक्षात ठेवायचं. सो ज्यांना ज्यांना हे पाहिजे असेल त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती घेऊन जायचं आहे. त्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आवडला असेल तर 100% लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना 2024-25च्या पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.